नमस्कार. भारतीय तत्वज्ञानाची वैशिष्ट्ये. भारतीय तत्वज्ञान ही हजारो वर्षाची अखंड आणि समृद्ध विचार परंपरा आहे. यात केवळ धार्मिक श्रद्धाच नाहीत, तर तर्क, विज्ञान, नैतिकता, मानसशास्त्र आणि आध्यात्मिक साधना यांचाही संगम आढळतो. भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक असे मानतात की ही विचारधारा मानवी जीवनाला दिशा देणारी आणि जगण्याला अर्थ देणारी आहे. तिची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत जी तिला इतर संस्कृतींच्या तत्वज्ञानापेक्षा वेगळी ओळख देतात. खाली दिलेली 5 वैशिष्ट्ये ही त्यातील सर्वात महत्वाची असून त्यांचा सखोल विचार पुढील प्रमाणे करता येईल. त्यामध्ये पहिला आहे आध्यात्मिक दृष्टिकोन. भारतीय तत्वज्ञानाची मूळ प्रेरणा ही आध्यात्मिक आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञानात जिथे विश्वाची उत्पत्ती, भौतिक नियम किंवा ज्ञान सिद्धांत हे केंद्रस्थानी असतात, तिथे भारतीय तत्वज्ञान प्रामुख्याने जीवनाच्या अंतिम उद्दिष्टाचा शोध घेते. या अंतिम उद्दिष्टाला मोक्ष असे म्हटले जाते. इथे मोक्षाची संकल्पना सांगताना म्हटलं जातं, मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या अखंड चक्रातून मुक्ती. भारतीय तत्वज्ञानानुसार जीवात्मा म्हणजेच आत्मा शाश्वत आहे, परंतु अज्ञान, आसक्ती आणि कर्मबंधनामुळे तो संसाराच्या फेऱ्यात अडकतो. यापासून मुक्त होणे हेच अंतिम ध्येय आहे. दुसरा मुद्दा आहे आत्मज्ञान. आत्म्याचे खरं स्वरूप जाणून घेणे म्हणजे मी कोण हा प्रश्न सोडवणे. हा आध्यात्मिक प्रवासाचा केंद्रबिंदू आहे. उपनिषदातील तत्वमसी, तूच ते आहे, हे महावाक्य आत्मा आणि ब्रह्म यांची एकता स्पष्ट करते. पुढचं आहे साधना. साधना करताना आध्यात्मिक दृष्टिकोन फक्त बौद्धिक विचारापुरता मर्यादित नसून त्यासाठी ध्यान, योग, भक्ती, सेवा, तपस्या इत्यादी साधनांचा उपयोग केला जातो. या आध्यात्मिकतेमुळे भारतीय तत्वज्ञान जीवनाकडे एकात्मतेने पाहते, भौतिक सुखाला नाकारत नाही, पण त्यापेक्षा उच्च उद्दिष्ट आत्मज्ञान गाठण्याचा आग्रह धरते. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अनुभवावर आधारित सत्य. भारतीय तत्वज्ञानात सत्याच्या शोधात केवळ तर्क किंवा तत्वचिंतनाचा आधार घेतला जात नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाला सर्वाधिक महत्व दिले जाते. त्यामध्ये प्रमाणांचा स्वीकार, न्याय व वैशेषिक ही आस्तिक दर्शने प्रमाण या संकल्पनेवर भर देतात. ज्ञान मिळवण्यासाठी प्रत्यक्ष म्हणजेच इंद्रियानुभव, अनुमान म्हणजेच तर्क, उपमान म्हणजेच तुलना, शब्द म्हणजेच विश्वसनीय वचन अशा विविध प्रमाणांचा वापर होतो. ध्यान व समाधीचा अनुभव. योग व वेदांत दर्शने असा आग्रह धरतात की अंतिम सत्य जाणण्यासाठी ध्यानधारणा व समाधीच्या अवस्थेत जाणण्यासाठी अनुभव आवश्यक आहे. उदाहरणार्थ पतंजलींनी योग सूत्रानुसार समाधीमध्ये विषय आणि ज्ञाता यांची भेदरेषा लोप पावते आणि शुद्ध चेतनेचा अनुभव येतो असे म्हटले आहे. तत्वज्ञानाची प्रयोगशीलता. भारतीय तत्वज्ञान केवळ सैद्धांतिक नाही, ते जीवनात उतरवता येण्याजोगे आहे. बौद्ध धर्मात एही पश्य, स्वतः पहा असा अनुभवाधारित दृष्टिकोन दिसतो. या वैशिष्ट्यामुळे भारतीय तत्वज्ञान अधिक व्यावहारिक ठरते. फक्त ग्रंथांचा अभ्यास करून नव्हे, तर साधना व अनुभवातून सत्याची खरी जाणीव होते. पुढचा मुद्दा आहे सर्वसमावेशकता. भारतीय तत्वज्ञान हे विविधतेत एकता या भावनेचे मूर्त स्वरूप आहे. येथे परस्पर विरोधी मतांचाही आदर केला जातो. यामध्ये विविध मतप्रवाहांचा स्वीकार, आस्तिक दर्शने ज्यामध्ये सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदांत व नास्तिक दर्शने, चार्वाक, बौद्ध, जैन या दोन्ही गटांना भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेत स्थान आहे. वेदांचा स्वीकार करणारे आणि नाकारणारे दोघेही या वैचारिक कुटुंबाचा भाग आहेत. पुढचा मुद्दा धार्मिक व तत्वज्ञानिक सहिष्णुता. जैन धर्माचा अनेकांतवाद, सत्याचे अनेक पैलू, तर बौद्ध धर्माचा मध्यम मार्ग हे या सहिष्णुतेची उदाहरणे आहेत. पुढे आहे देवावरील श्रद्धा व नास्तिक दृष्टिकोनाचा समन्वय. येथे देवावर श्रद्धा ठेवणारे भक्तिमार्गीय तत्वज्ञ तसेच देवाच्या अस्तित्वाला नाकारून केवळ तर्क व नैतिकतेवर आधारित विचार मांडणारे चार्वाकही आहेत. या सर्व समावेशकतेमुळे भारतीय तत्वज्ञानाने हजारो वर्षे विविध विचारसरणीने एकत्र नांदण्याची क्षमता दाखवली आहे. हीच वैशिष्ट्ये आजच्या जागतिकीकरणाच्या युगात सुद्धा अत्यंत महत्वाची ठरतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नैतिक मूल्यांचा आग्रह. भारतीय तत्वज्ञानात ज्ञानाच्या बरोबरीने आचारशुद्धी व नैतिकतेला तितकेच महत्व दिले आहे. त्यामध्ये सत्य बोलणे आणि सत्य आचरण करणे हे धर्माचे प्रमुख लक्षण मानले जाते. महाभारतात सत्याला धर्माचा पाया म्हटले आहे. पुढचा आहे अहिंसा. जैन धर्मात अहिंसा ही सर्वोच्च धार्मिकता मानली गेली, तर बौद्ध धर्मात ती करुणेशी जोडली गेली आहे.
पुढचा आहे करुणा व दयाभाव. सर्व जीवांबद्दल करुणा बाळगणे हे मानवाचे कर्तव्य मानले जाते. पुढे संयम व कर्तव्यनिष्ठता. गीतेतील स्वधर्म व पतंजली योगसूत्रातील यम नियम हे संयमशील जीवनाचे मार्गदर्शक आहेत. नैतिक मूल्यांवरचा हा आग्रह भारतीय तत्वज्ञानाला केवळ ज्ञानशास्त्र न ठेवता जीवनशास्त्र बनवतो. ज्ञानाची खरी किंमत तेव्हा आहे जेव्हा ते व्यक्तीला आणि समाजाला अधिक चांगले बनवते. पुढचा मुद्दा आहे परस्पर पूरक विचार प्रणाली. भारतीय तत्वज्ञानात मतभेद असले तरी सर्व विचार पद्धतींचे अंतिम उद्दिष्ट मानवी कल्याण व आत्मविकास हेच आहे. त्यामध्ये विरोध नव्हे, पूरकता. सांख्य व योग दर्शने स्वतंत्र असली तरी दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. सांख्य ज्ञान देते तर योग साधना शिकवतो. समन्वयवादी दृष्टिकोन. अद्वैत वेदांत व बौद्ध शून्यवाद यांच्यात मतभेद असूनही दोन्हींचा केंद्रबिंदू अज्ञानाचा नाश आणि सत्याचा अनुभव हाच आहे. एकाच सत्याकडे विविध मार्ग. भक्ती, ज्ञान, कर्म, योग हे सर्व मार्ग वेगवेगळे दिसले तरी ते आत्मसाक्षात्काराकडेच नेतात. या परस्पर पूरकतेमुळे भारतीय तत्वज्ञान विभाजन निर्माण करत नाही तर वैचारिक समन्वय साधून समाजाला अधिक मजबूत करते. भारतीय तत्वज्ञानाची ही 5 वैशिष्ट्ये. यामुळे ही विचार परंपरा केवळ तत्वज्ञानापुरती मर्यादित राहत नाही तर जीवन जगण्याची एक सशक्त पद्धत ठरते. ही तत्वे आजच्या काळातही तितकीच उपयुक्त आहेत. वाढत्या भौतिक वादात आध्यात्मिकता ही संतुलन आणते. माहितीच्या महासागरात अनुभवाधारित सत्य दिशा देते. मतभिन्नतेच्या युगात सर्वसमावेशकता सामाजिक ऐक्य घडवते. नैतिक मूल्यांचा आग्रह समाजाला स्थैर्य देतो आणि परस्पर पूरक विचार प्रणाली मानवतेला एकत्र बांधते. धन्यवाद.